नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदयसिंग ठाकूर युनिव्हर्सल अकॅडमी पुसदतर्फे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचं चॅनल पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आज आपण अंकगणित या टॉपिकमध्ये वर्ग आणि वर्गमूळ हा टॉपिक बघणार आहोत. वर्गमूळ घनमूळ या टॉपिक अंतर्गत आपण वर्गसंख्या कशा काढल्या पाहिजे किंवा घनसंख्या कशा काढल्या पाहिजे शॉर्टकट मेथडने हे आपण इथे जाणून घेणार आहोत. त्या ठिकाणी लक्ष द्या. तर या ठिकाणी वर्गसंख्या म्हणजे काय, सुरुवातीला आपण समजून घेऊया की वर्गसंख्या म्हणजे नेमकं काय. तर वर्गसंख्या म्हणजे एका कोणत्याही संख्येचा, जसं आता 2चा वर्ग करायचा आहे मला, तर 2 गुणिला 2 म्हणजे 4. एका समान संख्येचा गुणाकार 2 वेळा करणे म्हणजे वर्गसंख्या होते. मग आता तसाच 12चा वर्ग करायचा आहे तर 12 गुणिला 12, 12चा वर्ग 144. ह्या सोप्या वर्गसंख्या आहेत आणि त्या आपल्याला पाठांतर असतात. मग वर्गसंख्या पाठांतर किमान तुम्हाला 1 ते 30 पर्यंत, 1 ते 30 पर्यंत वर्गसंख्या ह्या पाठ असायला हव्या. आपल्याला वर्गसंख्या ह्या 1 ते 30 पर्यंत पाठच असणं आवश्यक आहे, कंपल्सरी. जर हे पाठांतर नसतील तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक वर्गसंख्या काढत असताना अडचणी येऊ शकतात. म्हणून माझं म्हणणं आहे की 1 ते 30 पर्यंतच्या वर्गसंख्या ज्या आहेत त्या तुम्ही पाठच करून ठेवायच्या आहेत. आता 30च्या वरच्या वर्गसंख्या जेव्हा काढायच्या आहेत आपल्याला, तर ह्या वर्गसंख्या काढत असताना आपल्याला शॉर्टकट नियम कसे वापरायचे आहेत, तर त्याच्यातले शॉर्टकट नियम वापरताना ज्याच्या एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. बघा, पहिला शॉर्टकट नियम आपण शिकणार आहोत, एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याचा नियम. एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत, जसं आपण सुरुवातीची संख्या घेऊ 10. 10चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. 10चा वर्ग काढत असताना 10 गुणिला 10 म्हणजे 10 10 100 असं आपण काढलं असतं. परंतु ही क्रिया आपण अशा पद्धतीने न करता काय करायचं आहे, 10चा वर्ग काढत असताना इथं 1 0 दिसतो म्हणून या ठिकाणी 2 0 द्यायचे आणि ही जी संख्या 0 व्यतिरिक्त ही जी संख्या शिल्लक दिसते याचा वर्ग करायचा. 1चा वर्ग किती, 1, उत्तर आलं 100. आता 20चा वर्ग काढायचा आहे. 20चा वर्ग काढत असताना 20 गुणिला 20 करायची गरज नाही, 1 0 ऐवजी 2 0 द्यायचे आणि या 2चा वर्ग किती येतो, 4. तसंच 90चा वर्ग करायचा आहे डायरेक्ट. मग 90चा वर्ग काढत असताना 1 0 ऐवजी 2 0, 9चा वर्ग 81. मग या ठिकाणी 200चा वर्ग करायचा आहे मला. 200चा वर्ग काढत असताना इथे किती शून्य आहेत, 2. 2 शून्याचे दुप्पट करायचे, किती शून्य, 4 आणि 2चा वर्ग 4. परत या ठिकाणी मला 250चा वर्ग करायचा आहे. डायरेक्ट 250 ही संख्या घेतली मी. या ठिकाणी 1 0 घेतला म्हणून इथे 2 0 घ्यायचे. 25चा वर्ग किती येतो, 625 इतका येतो म्हणून 62,500. मला आता या ठिकाणी 1900चा वर्ग करायचा आहे. 1900 या संख्येचा वर्ग करायचा आहे. इथं 2 0 आहेत म्हणून इथे द्यायचे 4 0. 19चा वर्ग 361, हे 361 घ्यायचे. पण आता आपल्याला किमान 30 पर्यंत वर्गसंख्या पाठ असतील तर लगेच आपण इथं वर्गसंख्या लिहू शकतो. ह्याच वर्गसंख्या जर पाठ नसतील तर मग आपल्याला ह्या संख्यांचा गुणाकार करणे आवश्यक राहील. त्यामुळे किमान 30 पर्यंत तरी वर्गसंख्या पाठ करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षेला जी प्रश्न विचारले जातात त्यामध्ये 30 पर्यंतच्या वर्गसंख्या हार्डली विचारल्या जातात. आता या ठिकाणी 2000चा वर्ग करूया आपण. 2000चा वर्ग काढायचा आहे. इथे किती शून्य आहेत, 3. 3 शून्याचे 6 0 घ्यायचे. 2चा वर्ग 4. परत 50,000चा वर्ग करायचा आहे मला. 50,000चा वर्ग करायचा आहे तर किती शून्य आहेत, 4. इथे 1 2 3 4 5 6 7 8, 5चा वर्ग 25. तर हा झाला एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्यांचा वर्ग काढण्याचा नियम. यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की एकक स्थानी 0 असणाऱ्या कोणत्याही संख्या घ्यायच्या, मग त्यामध्ये एकूण किती शून्य आहेत ते बघायचे. जसं इथे 1 0 आहे, इथे 1 0 आहे, इथे 1 0 आहे, इथे 2 0 आहेत, इथे 1 0 आहे, इथे 2 0 आहेत, इथे 3 0 आहेत, इथे 4 0 आहेत. मग ज्या संख्येमध्ये 0 आलेले आहेत अशा संख्यांचा वर्ग काढताना जेवढे 0 होते तेवढे 0 काउंट केले आणि त्याचे दुप्पट 0 उत्तराच्या जागी लिहायचे. वर्गसंख्या काढत असताना दुप्पट 0 लिहायचे आणि उर्वरित जी संख्या असते त्याचा वर्ग त्या शून्याच्या अलीकडे लिहायचा, म्हणजे ती होईल वर्गसंख्या. लक्षात आलं.
एकक स्थानी शून्य येणाऱ्या संख्यांचा आपण वर्ग कसा काढायचा ते बघितलं. यानंतर आपण एकक स्थानी 5 येणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा ते बघूया. आता एकक स्थानी 5 येणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे ते बघू. एकक स्थानी 5 येणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. यामध्ये काय आहे तर यामध्ये 25चा वर्ग काढायचा आहे मला. मग आता 25चा वर्ग काढत असताना 25 गुणिला 25 करावं लागलं असतं. मग 25 गुणिला 25 मध्ये आता 25 5 1600, 7 12, 25 2 50 12 62 625 अशा पद्धतीनं वर्गसंख्या काढावी लागली असती. आपण याला शॉर्टकट सोडवणार आहोत. शॉर्टकट कसं सोडवायचं आहे तर या ठिकाणी मी 25चा वर्ग काढताना काय करणार, इथं 5 आहे, 5 आहे म्हणून 5चा वर्ग किती 25, हे डायरेक्ट घ्यायचं. इथे 5चा वर्ग 25, इथे किती आहे 2, या 2 ला गुणायचं याच्या पुढच्या नैसर्गिक संख्येने. 2च्या समोरची नैसर्गिक संख्या किती येते 3, मग 2 आणि 3 यांचा गुणाकार किती होतो बेत्रिक 6, तो घ्यायचा इथे. 625 वर्ग संख्या आली. मग तसंच 35चा वर्ग काढायचा आहे. मग 35चा वर्ग कसा काढायचा, 5चा वर्ग 25, 3 गुणिला 4 म्हणजे 12. मला आता 75चा वर्ग काढायचा आहे. 5चा वर्ग 25, 7 गुणिला 8 7 8 56. मला आता काढायचा आहे 95चा वर्ग. 5चा वर्ग 25, 9 गुणिला 10 9 10 90. मला आता काढायचा आहे 1995चा वर्ग. डायरेक्ट 4 अंकी संख्येचा वर्ग काढायचा आहे. इथं काय करणार मी, 5चा वर्ग 25, 199 ला गुणिला किती घेणार मी 200. मग 199 गुणिला 200 करताना हे 2 शून्य इथं घेतले गुणाकारातले. 2 ने गुणायचं 199 ला, 2 9 18, हातचा आला 1, 2 9 18 ने 1 19, हातचा आला 1, 2 1 2 1 3. ही झाली वर्गसंख्या. म्हणजे कितीही मोठी संख्या जरी आली तरी आपल्याला वर्गसंख्या काढायला हरकत नाही. पुन्हा या ठिकाणी मी 395चा वर्ग काढतो. 395चा वर्ग काढताना काय करणार मी, 5चा वर्ग 25, या ठिकाणी 39 आहे, 39 गुणिला किती 40, हा शून्य घेतला कट करून इथं 4 ने गुणायचं, 4 9 36, हातचे आले 3, 4 3 12 आणि 3 15, हा गुणाकार. परत आता एकक स्थानी 5 येणाऱ्या संख्यांचा वर्ग आपण काढला. मग आता एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा ते आपण बघितला. एकक स्थानी 5 येणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा ते बघितला. यामध्येच ह्या दोन्ही संख्या मिक्स झाल्या. म्हणजे काय तर एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्याच आल्या आणि त्यांच्या एकक स्थानी म्हणजे दशक स्थानी 5 आहे. जसं आता या ठिकाणी संख्या बघू आपण 650चा मला वर्ग काढायचा आहे. तर आता शून्याचा वर्ग एकक स्थानी ज्याच्या 0 आहे अशा संख्येचा वर्ग काढण्याचा नियम काय सांगितला होता मी तुम्हाला, की जिथं 1 0 आहे इथं 2 शून्य द्यायचे आणि उर्वरित जी संख्या आहे त्याचा वर्ग लिहायचा. म्हणजे कशाचा वर्ग लिहायचा, 65चा वर्ग इथं लिहायचा. आता 65चा वर्ग तुम्हाला पाठ आहे का, मग अशी आपण 190चा वर्ग काढला तर 19चा वर्ग आपल्याला पाठ होता. मग आता या ठिकाणी काय करायचं आहे, 65चा वर्ग काढत असताना या 5चा वर्ग तुम्हाला माहित आहे, 5चा वर्ग 25 इथं घ्यायचा आणि या 6 ला गुणायचं कितीने 7 ने, 6 7 42, म्हणजे 650चा वर्ग किती आला 4,22,500. तसंच आता या ठिकाणी काढायचं आहे मला 4,950चा वर्ग. संख्या घेतली मी इथं 4,950चा वर्ग. मग 4,950चा वर्ग काढताना काय करणार मी, हा 0 1 आहे म्हणून इथं किती घेणार 2 शून्य घेणार. इथं 5 आहे म्हणून 5चा वर्ग 25 घेणार. आता शिल्लक राहिले 49, 49ला गुणायचं कितीने 50 ने, 50 ने गुणताना 0 लिहिला इथे. 5 9 45, हातचे आले 4, 5 4 20 आणि 4 24, ही झाली वर्गसंख्या. पुन्हा 19,950चा वर्ग काढायचा आहे. 5 अंकी संख्या घेतली, 19,950चा वर्ग काढत असताना 1 0 ऐवजी 2 शून्य, 5चा वर्ग 25, इथं शिल्लक किती आहे 199, गुणायचं कितीने 200 ने, 2 शून्य घेतले इथं. परत 2 9 18, हातचा आला 1, 2 9 18 ने 1 19, हातचा आला 1 2 1 2 2 1 3, ही झाली वर्गसंख्या. तर एकक स्थानी 5 येणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे आणि एकक स्थानी 0 येणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे हे 2 शॉर्टकट गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्याला अनुसरून एकक स्थानी 5 येऊन त्याच्याही नंतर म्हणजे एकक स्थानी 0 आला असेल जसं या पद्धतीच्या संख्या, तर त्याला हे दोन्ही सूत्र मिक्स करून आपण उदाहरण सोडू शकतो. मग त्या 5 अंकी संख्या आल्या तरीही सोडवता येऊ शकते. त्यासाठी ह्या संख्या आपण बघितल्या बरोबर. आता यानंतर तिसरी संख्या बघू. आता ज्यामध्ये एक अंक वारंवार येत असेल त्याचा वर्ग काढायचा असेल आपल्याला,
तर तो कसा काढला पाहिजे आपण ते बघणार आहोत. तिसरा प्रकार आपण एक या संख्या वारंवार घेऊन त्यांचा वर्ग काढण्याची पद्धत आपण बघत आहोत. एक या संख्या वारंवार घेऊन म्हणजे कसं, या ठिकाणी बघा एकचा वर्ग मला घ्यायचा आहे, एकचा वर्ग घ्यायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे, एकचा वर्ग एक, एकचा वर्ग किती येतो एक. मग आता एक अंक वारंवार घ्यायचा म्हणजे एक हा अंक 2 वेळा घेतला म्हणजे 11चा वर्ग घ्यायचा आहे. 11चा वर्ग किती येतो 1 2 1. एक अंक 3 वेळा घेतला आहे, 111चा वर्ग घ्यायचा आहे. 1 2 3 2 1. मग हे कशा पद्धतीने घेतलेलं आहे आपण, तर एक अंक एकदाच आहे एक घ्यायचा, एक अंक 2 वेळा आला म्हणून 1 आणि 2 पर्यंत चढता क्रम घ्यायचा, 2 पासून उतरता डायरेक्ट एक क्रम. एक अंक 3 वेळा आलेला आहे म्हणून 1 2 3 पर्यंत चढता क्रम घ्यायचा, नंतर उतरता क्रम. मग आता या ठिकाणी 1111चा वर्ग घ्यायचा असला तर कसा येणार, 1 2 3 4 3 2 1. 1111चा वर्ग हे फक्त एक या अंकासाठीच नियम लागू आहे बरं का. 1 2 3 4 5 4 3 2 1. परत 1 1 1 1 1 किती वेळा, 6 वेळा झाला. 1 2 3 4 5 6 5 4 3 2 1. 1 1 1 1 1 1 1 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7 6 5 4 3 2 1. वर्ग 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1. 1 1 1 1 1 1 1. 9 वेळा घेतला. 1 2 3 4 5 6 7 8 9 8 7 6 5 4 3 2 1. या पद्धतीनं वर्गसंख्या काढता येतात. एक या संख्या वारंवार घेऊन त्यांचा वर्ग काढण्याची पद्धत ही या पद्धतीची आहे. बरोबर. हा नियम फक्त एक या अंकासाठी लागू आहे आणि एक अंक आपण 9 वेळा लिहीपर्यंत चालतो हा नियम, याच्यानंतर चालत नाही. त्याच्यामुळे ही जी पायऱ्या आहे किंवा हे जे वर्गसंख्या आहेत हे तुम्हाला एकदाच्या लक्षात जर ठेवल्या तर तुम्हाला वर्गसंख्या काढताना कठीण जाणार नाही. ह्याच संख्या पॉइंटमध्ये आपल्याला काढताना वर्गसंख्या अतिशय सोपं जाईल. ठीक आहे. आता आपण ही जी वर्गसंख्या वर्ग पद्धती पाहिली तीही 3 नंबरचा नियम बघितला आपण, एक या संख्या वारंवार घेऊन त्यांचा वर्ग काढण्याची पद्धत. आता कुठल्याही संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा असेल, कुठलीही 2 अंकी संख्या आहे किंवा 3 अंकी संख्या आहे त्याचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. मग कुठलीही संख्या जर असेल, जसे त्यामध्ये एकक स्थानी 0 येणारी संख्या असोत, एक ही संख्या वारंवार आलेली संख्या असो किंवा एकक स्थानी 5 येणारी संख्या असो, कुठलीही संख्या वारंवार येत असेल किंवा 3 अंकी संख्या 2 अंकी संख्या दिली असेल, त्यांचा वर्ग आपल्याला काढायचा असेल तर तो कसा काढला पाहिजे. या ठिकाणी आपण बघूया चौथा नियम.